सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। मंत्री आशिष शेलार यांच्याकडून मनसे आंदोलनाची पहलगाम हल्ल्याशी तुलना, तर पहलगाममधील दहशतवादी तुमचे कोण आणि कसे पळून गेले? पेडणेकर यांचा संतप्त सवाल, नांदगावकरांनी सुद्धा सुनावलं। त्रिभाषा सूत्रांबद्दल बोलताना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची पुन्हा एकदा जीभ घसरली, संभाजीराजेंबाबत काढले अवमानकारक उद्गार। आपण भोजपुरी बोलतो, हल्ला करून दाखवा, भाजपचे माजी खासदार आणि अभिनेते दिनेश लाल यादव उर्फ निर्वा यांचं आवाहन, भाषेच्या मुद्द्यावर कुणालाही जबरदस्ती करू नये असाही सल्ला। एकनाथ शिंदेंनी आज नाश्त्यामध्ये फाफडा आणि ढोकळा खाल्ला, जय गुजरातच्या विधानावरून राऊतांकडून खोचक टीका, शिंदेंनी कांदे पोहे आणि बटाटे वडे खाणं सोडल्याचाही टोला। ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये उरलेले आमदार आणि खासदार आपल्या संपर्कात, गिरीश महाजन यांचा मोठा दावा, विश्वास नसेल तर थोड्याच दिवसांमध्ये चित्र दिसेल असंही विधान। ठाकरे बंधूंच्या एकीचा तामिळनाडूचे मुख्यमंत्री MK स्टॅलिन यांच्याकडून स्वागत, भाषिक अधिकारांसाठीचा लढा आता राज्यांच्या सीमा ओलांडून महाराष्ट्रामध्ये वेगाने पसरत असल्याचं केलं नमूद। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम, गंगापूर धरणामधून 4656 क्युसेक पाण्याचा विसर्ग, तर भरांमधल्या खोसे खुर्द धरणाचे 12 गेट उघडले, धुळ्यातही जामखेली प्रकल्प भरला। अमरावतीच्या मेळघाटामध्ये 10 दिवसांच्या बाळाला दिलं 39 चटके, पोटफुगी झाल्यामुळे वृद्ध महिलेकडून अघोरी उपचार, गुन्हा दाखल। पंढरपुरात आषाढी एकादशीचा उत्साह, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची सपत्नीक शासकीय महापूजा संपन्न, दर्शनासाठी वारकऱ्यांची रीघ। अमरनाथ यात्रेसाठी भाविकांची अलोट गर्दी, कालपर्यंत 30,000पेक्षा अधिक भाविकांनी घेतलं दर्शन, सुरक्षेच्या पार्श्वभूमीवरती बंदोबस्त तैनात। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 12 देशांवरती पुन्हा एकदा टॅरिफ बॉम्ब ट्रेड संदर्भामधल्या पत्रावरती केली स्वाक्षरी, डेडलाईन संपण्यापूर्वी संबंधित देशांना पत्र पाठवणार असल्याची माहिती। आणि पंढरपूरमध्ये चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांची मोठी गर्दी, चंद्रभागेच्या तीरावरती लोटला भक्तीचा जनसागर, स्नानासाठी वारकऱ्यांची रीघ। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।